नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। जिल्हा परिषदमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। वेतन जे आहे तुम्हाला 17,000 रुपये ते 60,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिले जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघंही ठिकाणी अर्ज करू शकता। एकूण या ठिकाणी 137 जागांची वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 30/6/2025 पर्यंत या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्हता तुमची काय लागेल, वयोमर्यादा काय लागेल, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर अर्हता या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्यातोगर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट जे आहेत आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, अहिल्यानगर, राष्ट्रीय आरोग्य अभियान, 15वा वित्त आयोग व राष्ट्रीय आयुष अभियानातील कंत्राटी पदभरती संदर्भातील माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे मेडिकल ऑफिसर MBBS या पदासाठी निघालेली आहे। MBBS तुमचं झालेलं असेल तर 31 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। 60,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी मिळेल। अनुभवाची आवश्यकता या ठिकाणी नाही। त्यानंतर DPM या पदासाठी ZP ऑफिसला वॅकन्सी असेल, एक वॅकन्सी आहे। एनी मेडिकल ग्रॅज्युएट तुम्ही असाल, सोबत तुमचं MPH MHA किंवा MBA झालेलं असेल हेल्थमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 35,000 रुपये वेतन मिळेल। अनुभवाची आवश्यकता या ठिकाणी देखील आहे। डिस्ट्रिक्ट QA कोऑर्डिनेटर या पदासाठी या ठिकाणी एक वॅकन्सी आहे। एनी मेडिकल ग्रॅज्युएट तुम्ही असाल, सोबत MPH MHA किंवा MBA हेल्थमध्ये झालेलं असेल तर 35,000 रुपये वेतन या पदासाठी तुम्हाला मिळेल। ओपन कॅटेगरीतून वॅकन्सी आहे। स्टाफ नर्स या पदासाठी पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे। तर या ठिकाणी तुमचं GNM झालेलं असेल तर BS किंवा BSc नर्सिंग झालेलं असेल तर 43 वॅकन्सी या ठिकाणी आहे। 20,000 रुपये तर वेतन तुम्हाला दिलं जाणार आहे। त्यानंतर न्यूट्रिशनलिस्ट किंवा फिडिंग डेमॉन्स्ट्रेटर या पदासाठी या ठिकाणी 2 वॅकन्सीज आहेत। 1 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल। BSc होम सायन्स न्यूट्रिशन झालेलं असेल तर या ठिकाणी 2 वॅकन्सी आहे। 20,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे RBX प्रोग्राम कोऑर्डिनेटर या पदासाठी एकूण 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे। 20,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। MSW झालेलं असेल किंवा MA सोशियोलॉजी झालेलं, सोशल सायन्स झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 2 वर्षाचा तुमचा अनुभव या ठिकाणी लागेल। अकाउंटंट या पदासाठी या ठिकाणी 3 वॅकन्सीज आहेत। BCom तुमचं झालेलं असेल, सोबत टॅली सर्टिफिकेट असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 18,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर फॅसिलिटी मॅनेजर या पदासाठी 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे। BE इलेक्ट्रॉनिक्स झालेलं असेल आणि टेलिकम्युनिकेशन किंवा IT किंवा कॉम्प्युटर सायन्स किंवा BSc IT किंवा कॉम्प्युटर सायन्स किंवा डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन किंवा IT किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये झालेलं असेल तर या ठिकाणी 1 वॅकन्सी आहे। 1 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल। 17,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्यानंतर 15वा वित्त आयोगसाठी पुढील वॅकन्सी आहे। मेडिकल ऑफिसर 15वा वित्त आयोगसाठी या ठिकाणी 12 वॅकन्सी आहे। MBBS तुमचं झालेलं असेल, BAMS झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 60,000 रुपये MBBS साठी आणि 25,000 रुपये BAMS साठी वेतन या ठिकाणी दिलं जाईल। MPW साठी या ठिकाणी 23 वॅकन्सी या ठिकाणी निघालेल्या आहे। 12वी सायन्स तुम्ही उत्तीर्ण असाल, सोबत तुमचं आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र किंवा सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेला निमवैद्यकीय मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम किंवा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय मान्यताप्राप्त स्वच्छता निरीक्षक म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेला स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा समकक्ष अभ्यासक्रम तुम्ही उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 23 वॅकन्सी या ठिकाणी आहे। 18,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। स्टाफ नर्स फिमेल या पदासाठी 18 वॅकन्सी आहे। GNM तुमचं झालेलं असेल किंवा BSc नर्सिंग झालेलं असेल तर 20,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर आयुष हॉस्पिटलसाठीची वॅकन्सी आहे। 1 वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। ओपन कॅटेगरीमधून 35,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असेल कुठल्याही डिसिप्लिन इन्क्लुडिंग आयुष आणि MBA हेल्थ केअर मॅनेजमेंट किंवा मास्टर इन हेल्थ किंवा हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन हॉस्पिटल आणि हेल्थ केअर मॅनेजमेंटमध्ये 2 वर्षाचा तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 3 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे। वयोमर्यादा जी आहे तुम्हाला या ठिकाणी 18 ते 38 वर्षाची खुल्या प्रवर्गासाठी आणि 18 ते 43 वर्षाची तुम्हाला मागास प्रवर्गासाठी असेल। NHM म्हणजेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना 5 वर्षाची सवलत या ठिकाणी वयामध्ये दिली जाणार आहे।
अर्ज जे आहेत तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहेत. 16/6/2025 ते 30/6/2025 या काळादरम्यान तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता. ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला आहे. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अर्ज जे आहेत आपल्याला या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या नावाने या ठिकाणी करायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला जर त्या आपल्याला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.